डोळ्यांवर ठेवायची आहेत. किंचित डोळ्यांवर दाब द्यायचा, असा किंचित, हा अगदी किंचित. आणि मग श्वास आत घ्यायचा, दीर्घ श्वास. आणि श्वास बाहेर सोडताना थोडासा दाब द्यायचा या 3 बोटांवर आणि तसाच कानांच्या ह्या अंगठ्यांवर, आणि कान दाबायचे आणि मग आवाज करत श्वास बाहेर सोडायचा. कसला आवाज येतो? अरे कसला आवाज म्हणजे ती भ्रमरी आहे ना, म्हणूनच भ्रमरासारखा आवाज करत आपण श्वास सोडतो, बरोबर? व्हेरी गुड. वा 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 वा, सुंदर सुंदर. बरं, आता प्राणायाम बस झाला. आजच्या दिवसासाठी एवढा प्राणायाम खूप झाला. चला आता आपण उभे राहून योगासनं करूया. कम ऑन बॉयज. येस, आता मी तुम्हाला अत्यंत सुंदर असं योगासन शिकवते आहे. सर्वप्रथम वृक्षासन. वृक्षासन म्हणजे वृक्षासारखं एका पायावर निश्चल उभं राहणं. अहो बासरी वादक, उभे राहता ना? उभं राहण्याचाच प्रॉब्लेम आहे आणि काय नाही. काही हरकत नाही, जमेल. बासरी वादका जमेल. ईश्वर, हा, व्हेरी गुड. दॅट्स लाईक अ गुड बॉय. तर मुलांनो, वृक्षासनाला सुरुवात कशी करायची? हा जो उजवा पाय आहे तो असा दुमडून डाव्या पायावर ठेवायचा, म्हणजे गुडघ्यावर. आणि नंतर अशी नमस्कार पोज घ्यायची. हा. अरे अरे अशोक, दिवसा ढवळ्या. नाही, रात्री पण असंच होतं उभं राहिलं तर. हा, मग ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चालेल चालेल चालेल, कर कर कर. काय ती 2 पायावर उभं राहायचा प्रॉब्लेम आहे, एका पायावर जमत नाही ना उभं. हो रे, पण प्रयत्न कर ना. प्रयत्नांती परमेश्वर. जमेल तुला. चालेल चालेल, ओके. आता दुसरा पाय सगळ्यांनी. अहो सावकाश सावकाश. असू दे, असू दे, एवढं असू सोडून दे. ना, त्यापेक्षा प्राणायाम करतो ना आम्ही, हे काय होत नाही. तेच जमतंय का? ठीक आहे, सोय आहे तुझी. पण तू माझा जिवलग मित्र असल्यामुळे मी तुला ही सूट देते. हा, ठीक आहे. चालेल, तू प्राणायाम कर. वर्षात हा, चालेल चालेल. म्हणजे अशोकचा जिवलग मित्र ईश्वर असल्यामुळे मी ईश्वरलाही ही सूट दिली. बसा. बस. हा, व्हेरी गुड. आता ह्या 2 विद्यार्थ्यांना मी सूट दिलेली आहे, पण प्राणायाम सुरू ठेवायचा. आम्ही आता योगासनं करतो. चला मंडळी, योगासनाला, दुसऱ्या योगासनाला सुरुवात करू. आता आपण करूया वीरभद्रासन. म्हणजे एखाद्या वीरासारखी जो युद्धावर जातो, कळलं ना? 2 पायांमध्ये जवळजवळ 3 फीटचं अंतर ठेवायचं. जवळजवळ 3 फीट, फारच नको. आणि तुम्ही आपला प्राणायाम करत राहा, माझ्याकडे बघू नका मध्ये मध्ये. हा, आणि असा डावा पाय या दिशेने वळवायचा आणि उजवा पाय, पायाची बोटं सुद्धा या बाजूला वळवायची. नंतर दोन्ही हात वर घ्यायचे वीरासारखे. आणि एक्सप्रेशन पण तसंच असलं पाहिजे, एकदम युद्धावर जायचं. हा, लढाईचं मैदान, घोडा, रथ, तलवार. सातपुते, तुमचं वीरभद्रासन म्हणजे काय, ते नक्की काय आहे हो? कसला आसन आहे? जरा वीरभद्रासनासारखं दिसू देते. हा, येस, वेल डन बॉयज, वेल डन. जमतंय जमतंय. वाह, वेल डन बॉयज, वेल डन. आता मी जाहीर करते की आजचा क्लास संपला. वेल डन बॉयज, वेल डन. अँड यू टू, वेल डन. काय प्राणायाम केलात तुम्ही. वा वा, आजचा दिवस छान जाणार.
खरंच थँक्यू सो मच. नाही शांत वाटतंय पण राग आहेच. डोकं शांत झालं. अरे वा. म्हणजे तुमचा फर्स्ट फ्लोर शांतच झाला म्हणायचा. जना तू तर कमालच केलीस. खूप छान योगासनं केलीस तू. व्हेरी नाईस. आय एम सो हॅपी. आय एम सो ग्लॅड. वा खूप छान वाटलं. आजचा जरी क्लास संपलेला असला तरी सुद्धा ही योगासनं थांबवू नका, प्राणायाम थांबवू नका. ती नित्य नेमाने करत जा. त्यामुळे तुमचं जीवन सुखकर होईल. आपण पैसे कमवतो पण शरीराचं स्थैर्य, मानसिक स्थैर्य अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळेच मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेससाठी योगासनं करत राहा. ठीक आहे? ओके, इट्स अ प्रॉमिस. चिमुरडे एवढीशी होतीस, आता तू मोठी झालीस का एकदम. योगा टीचर वगैरे कमाल आहे तुझी. पण तुला बरं वाटलं ना? हा मला बरं वाटलं. मग असाच रोज प्राणायामासाठी वेळ काढ. बघ तुम्ही एकटा होतो ना तर मी रोज प्राणायाम करायचो. बरं तर काय होतं सकाळी सकाळी वेळ नाही मिळत ग, तर काही सुचतच नाही. आय नो, आय अंडरस्टँड. पण तू स्वतःसाठी वेळ काढ. वॉकसाठी काढतोस ना, तसाच प्राणायामसाठी काढ. आय नो तुझ्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तू तुझ्या घरच्यांना तेव्हाच सपोर्ट करू शकशील जेव्हा तू स्वतः फिट राहशील. यू हॅव टू प्रायोरिटाइज युअर सेल्फ. स्वतःला प्रायोरिटी दे अशोक. त्यात काही चूक नाही. सॉरी, एकसारखी लेक्चर देते ना मी तुला. जी लेक्चर ऐकायची सवय झाली आहे मला. नाही म्हणजे काय माहितीये, तो तुझा हक्कच आहे. पण तू स्वतःला काही एकदम फिट ठेवलंस. तू आनंदात दिसतेस नेहमी सारखी. पण तू नसतोस आनंदात आणि त्याचा मला खूप त्रास होतो खरंच. काय झालंय अशोक? अनिशचा काही प्रॉब्लेम आहे का? काल मला तो नीट भेटला पण नाही. आय थिंक ही वॉज व्हेरी स्ट्रेस्ड. ही लुक्ड डिस्टर्ब्ड. काय झाले? वॉन्ट टू शेअर इट विथ मी? मे आय आस्क? काय झालंय, अनिशने कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट केले भैरवीच्या अकाउंटवर आणि ते बुडाले. Gosh, that's very unfortunate. त्या भैरवीचा जॉब गेलाय. त्यामुळे अनिश घाबरलाय, म्हणजे खचलाय तो एकदम. आणि भैरवी? तिचंच तर मला वाईट वाटतंय. अनिशने मूर्खपणा केला त्याबद्दल त्याला भोगावं लागतंय. पण हिची काहीच चूक नाहीये तरी हिला भोगावं लागतंय. चांगली तडकात फडकाडी अशी डॅशिंग मुलगी आहे ती. दिवसभर घरातून बाहेरच पडत नाही. काल सकाळी फक्त आईकडे जाऊन आली थोडा वेळ, पण रात्री घरीच होती. चल मला उशीर होतोय, ऑफिसला जायला पाहिजे. हा मी निघतो. ओके, भेटूया आपण नंतर. ओके चल बाय. म्हणजे काल भैरवी घरी होती पण अनिश तर मला म्हणाला ती घरी नाहीये म्हणून. इरू आहे घे. अय्या आज मॅथ्स पण आहे. मॅथ्सची वही घेतली का? हो, या कप्प्यात टाकली. टाकली ना. हा समा डब्याचं बघ ना ग जरा. राधा मामी, डबा झालाय का तयार? आई बाई संयम, किती संयमच नाही का तुझ्या अंगात. घे कोणाचा डबा? अहो राधा मामी पटकन द्या. ईशान माझ्या नावाने खाली बोंबलत असेल. आहे ना राधा म्हणून. इरा झालंय तुझं? चल पटकन. चला 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 लेट होतोय. आता काय? स्पोर्ट्स डे साठी स्पोर्ट्स शूज सांगितलेत. हो ठीक आहे मी आणते. हा पण माऊ जास्त कॉस्टली नको आणू. कसं आहे मी ते 2-3 वेळेस घालणार आहे. बरं. हा आजीबाई तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं. निघ आता. ईशान खाली वाट बघतो. बाय 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 बाय. मामी आज जेवायला काय करणार आहात? काय करा बाबा, डाळ तर संपली. ते डाळीचा डबा तर ढंढ नाही निरा. मग हे तुम्ही आत्ता सांगताय का मला? मग काही सांगू. काय? 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 काय?
भाऊजीला सांगायचा प्रयत्न केला होता मी, पण भाऊजी लवकर निघून गेलो ना, मग कसं सांगू बापा. मग ते राहून गेलं, मला समजलंच नाही कोणाला सांग. मी काय म्हणतो, मला पैसे देता, मी घेऊन येऊ का मग तुम्ही घेऊन येता, कसं आहे म्हणजे बुवा असं बघा. बाबू अनिस पाय काय मुलांचे स्पोर्ट्स शूज, डाळ, अजून काय काय आणायचंय? आणायचं तर आहे. डोक्याचा बाम संपला ना, शेपटी पिना संपल्या, नंतर ते हळद संपली, देवाच्या फुलवाता संपल्या, तेल संपलं आणि हिंगाचे डबे. अजून काय आहे? लिस्ट बनवा, लिस्ट. एनिवेज मी तुला म्हटलंच ना, मी आता पैसे कमवतोय, मग मला हे सगळं मॅनेज करावंच लागणार, नाही का? मी तुला नव्हते सांगत अनिश, पण काय वाटतं तुला मी अफोर्ड करू शकत नाही? हे बघ, सारखं सारखं पैसे पैसे करत जाऊ नकोस माझ्या समोर, अरे कळलं? मी कुठे म्हणाले, मी तुला आता हेच अनिश. असंच असते ना मायबाई. कसं आहे, एकदा आपल्या हातून चूक झाली की नाही, तर सारं जग आपल्यालाच बोल लावते असं वाटू लागते आपल्याला.